साष्टांग दंडवत करतो। महाराष्ट्राची कुलस्वामीने आई तुळजाभवानी मातेला वंदन करतोय। राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या आई जिजाऊ माँसाहेब यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय। निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जाणता राजा राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करतोय। धर्मवीर संभाजी महाराज यांच्याही पवित्र स्मृतीने अभिवादन करतो। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतोय। मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनाही वंदन करतोय। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा, आज खरं म्हणजे उदय सामंत आपले पालकमंत्री उद्योगमंत्री हेच येणार होते, परंतु कोल्हापूरला फार मोठा प्रचंड महापूर आला। पुण्यामध्ये पाणी शिरलं, तिथेही पूर आला। फक्त आपण कोकणामध्ये महाड आणि पोलादपूर तेवढं वाचलो की या वेळेला आपल्या इकडे पूर आला नाही। आणि त्याचं कारण आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, कारण त्यांनी दिलेले जे काही निधी 31 कोटीचा निधी आम्ही वापरून पोलादपूर, वाळण, शिवतर, बिरवाडी आणि सावित्रीचं पात्र संपूर्ण महाडच्या बाजूचं या सगळ्या नद्यांचा गाळ काढला, खोली निर्माण केली। आणि म्हणून आज गोरगरीब जनता आपल्या मुख्यमंत्र्यांना आणि आम्हाला आशीर्वाद देत आहे। एवढंच आमचं भाग्य आहे। जरी मी मंत्री नाही झालो तरी तुमच्या गोरगरिबांचा आशीर्वाद तोच मी मंत्री म्हणून समजतो आणि कामं करतो। म्हणजे आज आपल्या जिल्हा प्रमुखांचा वाढदिवस, त्या निमित्ताने आपण काही गाड्या आपल्या कार्यकर्त्यांना देणार आहोत, काही कमी किमतीच्या ह्याच्यावरती। त्याचं कारण असं आहे, सगळ्यांनाच नोकऱ्या देऊ शकत नाही आहे, म्हणून त्यांच्या हाताला काहीतरी काम असावं आणि ते उद्योग खात्याच्या माध्यमातून आज आपण किती गाड्या वाटतो, 5 गाड्यांचं आज वाटप करतोय। आणि जशा जशा उपलब्ध होतील तशा तशा ज्यांनी फॉर्म भरलेले असतील त्यांना आपण देणार आहोत। आज या प्रमोद शेठच्या वाढदिवसाला उपस्थित असलेले ज्यांनी आता काय होतं नव्हतं सगळं, आता आमचे मीडियावाले कुठं आम्हाला पोचवतात ते आम्हाला माहिती नाही, तर अशा प्रकारे केलेलं त्यांनी वक्तव्य असं आमचा असणारा एक डॅशिंग आमदार महेंद्र शेठ दळवी, सॉरी थोरवे दळवी कुठं अडकलेत ते आता आम्ही शोध घेतोय। त्याची काळजी करू नका, त्याचा पण आम्ही शोध घेणार। म्हणजे व्यासपीठावरती फार मोठी लिस्ट आहे। मग आमचे आता संपर्क प्रमुख आहेत अरुणजी चाळके, आत्ताच आलेला आमचा चंद्रकांत कळंबे आमचा राजकीय मला उशीर का झाला, तर त्याला सकाळी 6 वाजता तो आला, 5 वाजता 1 तास मी अगोदर आलो म्हणून मी 1 तास पहिला आलो, तो 6 वाजता आला, मग 1 तास लेट आला। चंद्रकांत कळंबे आता ज्यांचे आमचे निरीक्षक आहेत, काही लोकांना माहिती आहे, जरा निरीक्षक उभे राहा तुम्ही, परवा फक्त तुम्ही आलात, हे आपले निरीक्षक आहेत। माझ्या मतदारसंघा म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये हे रिपोर्ट करणार आहे, बाबा भरत शेठ काम करतात का, जिल्हा प्रमुख काम करतायत का, बसा, महिला जिल्हा संघटना काम करते का, युवासेना काम करते का, तुम्ही सगळे पदाधिकारी काम करताय किंवा काय। येणारी निवडणूक हे अत्यंत महत्त्वाचे आहे। आणि पुन्हा जर आपल्याला आपलं सरकार महायुतीचं आणायचं असेल तर तुम्हाला भरत शेठला निवडून, महेंद्र शेठला निवडून, त्या दुसरा महेंद्र शेठ इथं आला नसला तरी पण त्याला निवडून आपल्याला आणावं लागेल। श्रीवर्धन जर तुम्हाला आता लगेच नाही सांगत, जरा थांबा, घाई करू नका।
म्हणजे सांगतो तुम्हाला, असते असते पायऱ्याने चढायचं असतं, डायरेक्ट कळसाला हात लावायचा नसतो. तर म्हणजे आज या ठिकाणी उपस्थित असलेले तुमची निलिमाताई जिल्हा प्रमुख आहे, महिला संघटिका म्हणून काम करत आहेत. आमच्या युवा सेनेचं काम विपुल उभारे करतोय. आमची मुंबईवरून आलेली आमची शलाकाताई पाटील असेल, तिच्या समेत आलेल्या आमच्या 4-5 भगिनी आहेत, म्हणजे माणगाव संपर्क प्रमुख, महाड, पोलादपूर, हे सगळा ग्रुप आहे. त्यांच्या आमची ताई आहे सावंतताई. त्यानंतर जे आता उपस्थित आमचे प्रवक्ते 2 आहेत, लक्षात ठेवा. कोण त्याला माझे भाषण करत होता? 2 प्रवक्ते आहेत आपले, एक राजू शेठ साबळे आणि दुसरा नितीन पावळे. त्यानंतर अप्पाला बढोतरी दिलेली आहे आणि आता त्याच्या जागेवरती आपल्याला सुरेशला घेतलेला आहे, सुरेश महाडिक, आणि सुरेश महाडिकच्या जागेवरती बंधू तरडेला घेतलेला आहे. त्यानंतर आता श्रीवर्धन मतदारसंघामध्ये जे आमचे डॉक्टर होते उपजिल्हा प्रमुख, त्यांना डीन म्हणून घ्यायचं ठरलेलं आहे. त्यांच्या ते आयुर्वेदिक ना काय डॉक्टर युनानी, आणि तिथं आपले रमेश मोरे, उभारा सगळ्यांना नमस्कार कर. रमेश मोरे हे शेतकरी कामगार पक्षातून मागच्या वेळेला आपल्याला प्रवेश केला आणि त्यांना आपण आता पद दिलेलं आहे. आमची सुर्वेदाई आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्व तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख सगळे आता लय मोठे आहेत. तुम्हालाही भूक लागले, थोडी थोडी मलाही लागले. उपस्थित असलेल्या महिला भगिनी आणि संघटनेवरती, प्रमोद शेठवरती, आमच्या सगळ्यांवरती प्रेम करणारे माझे सर्व शिवसैनिक, त्यानंतर आमचे सर्व पत्रकार बांधव. भारत काय वाट लावते होते मला नाही माहिती, पण जरा भारत सबुरीने आहे ना, गेला सटकला होय काय. त्यानंतर माझ्या महिला भगिनी सगळ्या आणि आमच्या प्रमोद शेठची अर्धांगिनी अपर्णाताई, त्यानंतर तिच्या समेत असलेल्या सर्व महिला कार्यकर्ते. हो, फार वेगळं काय सांगणार नाही आहे, कारण संघटना आपली व्यवस्थित आहे, अडचण नाही आहे. मग हे सांगितलं कोणतरी गाफील राहू नका, काय आहे मग आम्ही सगळ्या आहोत, तसं नाही आहे. ते दिवस आता राहिलेले नाही आहेत म्हणून करता. तर खरोखर आपल्याला एक चौकार मारायचा असेल, कारण 3 धावा आपण काढल्यात सलग, एक चौकार राहिलेला आहे. तो जर फक्त तुम्ही सगळ्यांनी जर प्रामाणिकपणे प्रत्येकाने आपला फक्त गाव सांभाळा, नका तुम्ही विभागात हे करू. जे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, शिवसेना ह्यांनी प्रत्येकाने जर आपला गाव सांभाळला ना, माय आली नाही कोणाची भरत शेठला हरवण्याची. तुम्हाला आज माझी एकच विनंती आहे, आज वाढदिवस आहे, वाढदिवसाचा औचित्य साधून हा मेळावा आहे. इथं मध्यावरती आपण इथं समोर दिसतंय ते कार्यालय आहे, इथं शिवसेनेचं मध्यावरती कार्यालय आहे. एक शिवसेनेची शाखा त्या बाजूला तिथं आपले होते लोणेऱ्यामध्ये गोरेगाव रोडला. तर हे मध्यावरचं ठिकाण समजायचं आपण. मग मंडळी आजचा हा मेळावा आणि यासाठी केलेले लोकांनी आपापले मनोगत आज तुम्हाला सांगू इच्छितो. आम्हाला महायुतीचं पुन्हा सरकार का हवंय याबद्दलच फक्त मी काही शब्द बोलणार आहे. तुम्ही ठरवायचं आता, ज्याच्यावरती मी बोलल खरं असेल तर होय बोला, नसेल तर जय महाराष्ट्र सांगा. मला एक सांगा, या राज्याला स्थापना होऊन म्हणजे 50-55 ला काहीतरी स्थापना झाली, 60 वर्ष जवळजवळ होत आली. मग अशा या सगळ्या अनुषंगाने मला सांगा, आत्तापर्यंत ज्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी, ज्या आपल्या सरकारने ज्या योजना या 2 वर्षामध्ये राबवल्या, त्याच्या अगोदर का नाही राबवू शकले ते सगळे मुख्यमंत्री. म्हणून मग मला सांगा, आपल्याला खरोखर महायुतीचं सरकार हवंय का? मग जर आता मला सांगा, पहिली आम्ही योजना काय आणली तुमच्यासाठी? फक्त मी महिलांकडेच सांगतो, पहिली जर योजना कुठली आणली असेल तर एसटी मध्ये महिलांना अर्ध तिकीट. हो असेल तर हो बोला.
जेवण आहे, काळजी करू नका. शिवसैनिक महिलांचा आवाज कसा यायला पाहिजे, लोकांना कळायला पाहिजे की खरोखर महिलांना सरकारने अर्ध तिकीट दिलेलं आहे. सांगा बरी, तुम्हाला अर्ध तिकीटने तुम्ही जाता ना महाराष्ट्रात कुठं पण? बरं. दुसरी योजना केली आम्ही, 75 वर्षाच्या वरती महिला असो पुरुष असो महाराष्ट्रात कुठेही फुकट 1 रुपया भरायचा नाही 75 वर्षाच्या वरती. तिसरी योजना आम्ही केले, लेक लाडली, लाडकी बहीण वेगळी, लेक लाडली. लेक लाडली म्हणजे काय नेमकं हे अजून तरी आमच्या महिलांना पूर्णपणे समजलेलं नाही असं मला वाटतंय. माझा घसा सुकायला आला हे बोलून बोलून. त्याचं कारण आहे, माझ्या बहिणीच्या घरामध्ये मुलगी जन्माला आली तर तिला पहिले 5,000 रुपये तिच्या खात्यामध्ये, पहिलीला गेल्यावर 6,000 रुपये, 5वीला गेल्यावर 7,000 रुपये, 11वीला गेल्यावर 8,000 रुपये, अशा प्रकारचे 26,000 रुपये त्या माझ्या मुलीच्या खात्यामध्ये. 17 वर्षाचं वय ओलांडल्यानंतर 18व्या वर्षावरती पदार्पण झालं का तिच्या खात्यामध्ये 75,000 रुपये डायरेक्ट, असे 1,01,000 रुपये माझ्या मुलीच्या खात्यात. आता आम्ही नवीन योजना आणली परत की माझ्या भगिनीला काय, आणि लाडकी बहीण यासाठी 1,500 रुपये 3,000 रुपये तुम्हाला मिळू शकतात. मग आई सांगितलं 2.5 लाखाच्या आतलं उत्पन्न पाहिजे. बऱ्याचशा लोकांकडे तुमच्याकडे कार्ड आहेत, केसरी कार्ड आहे, पिवळं कार्ड आहे, तुम्हाला दाखला देण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु ज्यांना आवश्यकता भासली तर 2.5 लाखाच्या आतमध्ये द्यायचे. मग राहिला आमच्या ज्या भगिनींना, ह्याच भगिनींना 3 गॅस सिलेंडर वर्षाला फुकट, त्या वयोवृद्धांना 3,000 रुपये वर्षाला. त्यामध्ये काय, त्या हातामध्ये वाकडी काठी येते, काय बिचारांना त्याचा आधार करावा लागतो, काय कानामध्ये ऐकायला येत नाही त्याची मशीन असते, चष्मा असतो, वॉकर असतं, म्हणजे त्या 3,000 मध्ये तुम्ही ते काही बसवून घ्यायचं. हे 65 वर्षाच्या वरती वयोश्री. मग तुम्ही आम्हाला सांगा, हे जे काय विरोधक भुगतायत आमच्या विरोधात, शरद पवार सांगतायत हे 2-3 महिन्याचं नाटक आहे. तुम्हाला आज सांगतो, समोर रामाचं मंदिर आहे तिकडं, त्याला साक्षी ठेवून तुम्हाला सांगतो, 46,000 कोटी रुपये हे फक्त माझ्या महिलांच्या लाडली बहिणीसाठी आम्ही ठेवलेले आहेत बाजूला. 1 वर्षाचे पूर्ण पैसे बाजूला ठेवलेले आहेत. मुलांसाठी 10,000 कोटी रुपये, मुलींच्या शिक्षणासाठी जवळजवळ 15,000 कोटी रुपये. ज्या सगळ्याचा विचार केला 75,000 कोटी रुपये हे आम्ही साईटला या वर्षाची तरतूद करून ठेवलेली आहे. 19 तारखेला रक्षाबंधन आहे, त्याच्या अगोदर ज्यांनी फॉर्म व्यवस्थित भरले असतील त्यांच्या खात्यामध्ये हे 1,500 रुपये तुम्हाला मिळतील. 2 महिन्याचे 3,000 मिळतील. एका घरात 2 जणी असल्या तर 6,000 रुपये पण मिळतील. ही तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब आणि महायुतीच्या सरकारची रक्षाबंधनाची भेट. आज तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो, हे बाकीच्यांनी काही बोलू द्या, जर आमचं चुकत असेल तर आम्हाला माफ करू नका. विरोधकांना आमचं आव्हान आहे. शरद पवार साहेब काय बोलले, त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत, अडचणी आहेत. दुसऱ्या दिवशी लगेच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही सगळे बसलो. सगळे जे काही अडचणीच्या बाबी होत्या त्या दूर करून टाकल्या आणि तुमची जी काय नाव नोंदणी होती ती फटाफट व्हायला लागली. ऑनलाईन होईना म्हणून ऑफलाईन पण सांगितलं, त्यात आम्ही कन्वर्ट करतोय. त्यामुळे त्याची कोणी काळजी करू नका. शरद पवार साहेबांनी चांगला सल्ला दिला आणि त्या त्रुटी आपल्या सरकारने लगेच दुरुस्ती पण केली. मग तुम्ही आम्हाला सांगा काय हवंय, कोण पाहिजे आपल्याला, खाली हाताने ढोलकी वाजवणारा पाहिजे का खिशात हात घालून दोन्ही हात तुमच्याकडे फेकणारा तुमचा भाऊ पाहिजे, हे लक्षात ठेवा.
आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्या मंडळींना, महायुतीमध्ये आपण संपूर्ण देशामध्ये खासदारकीची निवडणूक लढलो, त्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये पण आपण लढलो, आपल्या मतदारसंघामध्ये आपण तिकीट मागत होतो. परंतु ज्या वेळेला महायुतीमधून मुख्यमंत्र्यांनी आपल्या सगळ्या नेत्यांनी सांगितलं आपल्याला महायुतीमध्ये लढायचं आहे, आणि त्यावेळेला आम्ही सुनील तटकरे साहेबांची उमेदवारी जाहीर झाली, आम्ही ती स्वीकारली, काम पण केलं, निवडून पण आणलं. आणि आता तुम्हाला सांगू इच्छितो की आता बारी आपली आहे. बारी एकच आपली पण नाही, त्यांची पण आहे. आता काही आपल्या नेते मंडळींनी आता इथं सांगितलं, परंतु त्यांना पण माझी विनंती वजा सूचना वजा विनंती आहे की आपण महायुतीतनं लढतोय. थोरवे काळजी करायचं कारण नाही. जोपर्यंत आपले मुख्यमंत्री आणि भरत शेठ तुझ्या बरोबर आहे तोपर्यंत काळजी करायचं कारण नाही. हा आमचा तुला शब्द आहे. जीवाचं नाव शिवाटू. कारण ज्या वेळेला मुख्यमंत्री सत्तेतनं बाहेर पडले तेव्हा मी पडलो, दोन्ही हे महेंद्र दळवी थोरवे हे पण पडले. तेव्हा महेंद्र थोरवेला पण परत निवडून आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि आमच्यावरती आहे, तेही आम्ही सांगतो. काही गोष्टी बोलून आपल्याला हलक्या व्हायच्या नाही आहेत. आपण महायुतीमध्ये चालणं गरजेचं आहे. एखादा अपवाद असू शकतो, परंतु त्यासाठी दुरुस्ती करण्यासाठी आम्ही पण आहोत. या शिवसेना पक्षाचा उपनेता म्हणून आणि पक्षप्रतोद म्हणून जी काय आमची जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही निश्चित पार पाडू. कुठेही वादविवाद होणार नाही आहे, अशा प्रकारचं आपण काम करूया. त्यांची जी काय श्रीवर्धनची सीट आहे ती त्यांनी व्यवस्थित सांभाळावी. आमच्या ज्या काय 3 सीट आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या काय 3 सीट आहेत त्या 6 सीट आम्हाला सांभाळू द्याव्यात. तुम्हाला जर तिथं श्रीवर्धनला काय मदत लागली ते आम्ही करायचा प्रयत्न करू, पण आम्हाला 6 ठिकाणी जी काय मदत लागेल ती तुम्ही पण करणं गरजेचं आहे. आणि मग आपण या 7च्या 7 सीट पुन्हा निवडून आणण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये कोणीही काळजी करायचं कारण नाही आहे. वाकड्यात कोणीच कोणाच्या शिरायचं नाही असं आपलं ठरलेलं आहे. आणि जी काय अडचण आमच्या महेंद्र थोरवेच्या इथे आहे ती येत्या आठवडाभरामध्ये त्यांना ती सोडून देण्याची जबाबदारी आज तुमच्या सगळ्यांच्या वतीने एक पक्षप्रतोद उपनेता म्हणून मी माझी जबाबदारी घेतो आणि ते काम त्यांचं करतो. म्हणजे आज तुम्ही विचार करा, एवढी कामं आणली, एवढा विकास केला, एवढं सगळ्यांना आपण मदत करतोय, सगळं करतोय, आताच्या सगळ्या योजना आपण राबवतोय. त्यांनी 2 वर्षात काहीच केलं नाही. उष्ट्या हाताने बोलतात ना, कावळा पण हाकलला नाही आहे. मग त्या मंडळींना मतं का पडली हा संशोधन करण्याचा भाग आहे. मगाशी थोडे बोलले ते बरोबर आहे, पण या वेळेला तसं होणार नाही आहे याची पण खात्री आज या प्रमोद शेठच्या वाढदिवसाच्या शुभदिनी एक आमदार म्हणून मी देतोय. कारण मला माहिती आहे तेव्हाचा थोडा काळवेळ वेगळा होता, तो आता संपला. आपण त्याच्यामध्येच गिरवत बसायचं नाही आहे. आता आपल्याला नवीन दिशेने चालली आहे. माझा शब्द आहे तुम्हाला, ह्या पूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये दिलेले कामांचा शब्द, श्रीवर्धन मतदारसंघामध्ये दिलेल्या कामांचा शब्द, हा मधल्या काळामध्ये थोडी अडचण झाली. आता थोडे आपण जे काय मगाशी बोललात ते आजपर्यंत आपण पूर्ण तयारीनिशी लागलो होतो. विचारा श्रीवर्धनवाल्यांना आपण कसं गवत कापतो तसं सुरुवात करत चाललो होतो. परंतु ज्या वेळेला आता ते आपल्याला 3 सरकार एकत्र येऊन मिळाले तेव्हा काही पथ्य आपल्याला पण पाळावी लागतात. ते आपण सध्या पाळूया. आणि तशी वेळ आली तर आपण शिवसैनिक आहे, शिवाजी महाराजांचे मावळ्या बाळासाहेबांचे आपण कट्टे समर्थक आहोत. तेव्हा एवढी काळजी करायची कारण नाही आहे. आपल्याला काय वरून कोणी दिलेलं नाही आहे. आपण तुमच्या सगळ्या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने हे सगळं कमवलेलं आहे संघर्षातून. पण तुला एक विनंती आहे माझी, भरत शेठ 3 वेळेला आमदार कसा काय झाला
ह्याचं अवलोकन, ह्याचं चिंतन करायचं आहे. प्रमोद शेठ तुम्हाला पण आणि तुम्हाला पण आणि माझ्या इथल्या सगळ्या व्यासपीठावरच्या पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, हे जे ही जनता जनार्दन आहे ना, यांच्या जीवावरती तुम्ही आम्ही सगळे आहोत, तेवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. शब्द हा शस्त्र आहे. एक वेळ मारणाऱ्याचे हात काठी पकडू शकतो, पण तुमचा शब्द नाही धरत. आणि तो शब्द जर या काळजामध्ये घुसला, माझा काय काय लोकांनी केलंय, कसं करून दाखवलं हे आपल्याला माहिती आहे. नवऱ्याला कुठं अडवतात माहिती आहे का कोणाला? नवऱ्याला वेशीत अडवतात आणि मतदाराला कुठं अडवतात? मतदानाच्या पेटीत अडवतात. हे लक्षात ठेवा. म्हणून कधी अरे रावीपणा कोणी करायचा नाही. जरी छोट्यातला छोटा कार्यकर्ता असला त्याला जवळ करा, त्याला आपलंसं करा. तो तुमच्यासाठी जीवाची बाजी लावू शकतो. अरे ज्या वेळेला भरत शेठ 2009ला पहिला उभा राहिला, राजू शेठ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय होतं माझ्याकडे. परंतु एक बोलण्याची पद्धत, आलेल्याला आपलंसं करायची पद्धत, महेंद्र शेठ त्यावेळेला लोकांनी वर्गणी काढली. पहिल्या निवडणुकीला लोकांनी वर्गणी काढून, चंद्रकांतला विचारा त्याच्या तालुक्यातली कायची फाटकी मंडई आहेत, पण वर्गणी काढली आणि भरत शेठला निवडून आणला. ते भरत शेठ कधी विसरू शकत नाही आहे. मी सांगितलं कधी बायकोची भानगडी होतात, बाई माणूस थोडासा स्वभाव तुमचा सगळ्यांचा नाही सांगत, पण करणार काय? चुलीपर्यंत, बेडरूममध्ये, किचनमध्ये एवढा स्वस्त आमदार तुम्हाला कोण मिळणार? लक्षात ठेवा. येतात ना तुम्ही काय घरी लोक पाहता ना, तुम्ही जेवायला बसलो तरी समोर येऊन आम्ही त्यांना विचारत असतो काय काम घेऊन आलेले असतात. म्हणून माझी विनंती आहे, आता आपल्याला फक्त मोजून हा महिना तर संपत आलेला आहे. आता ऑगस्ट येतोय, सप्टेंबर येतोय आणि ऑक्टोबरमध्ये निवडणुका लागतील. मोजून 2.5 महिने आपल्या हातामध्ये आहेत. 20 सप्टेंबरच्या आसपास आचारसंहिता लागल आणि 20 किंवा 25 ऑक्टोबरच्या आसपास निवडणुका लागतील. कामं जी काय राहिली ती करतो. आता कामांसाठी नाही भांडायचं. 5 वर्ष तुम्ही कामांसाठी भांडलेत ना, आता हे 2-3 महिने आमच्यासाठी, संघटनेसाठी भांडायचे. कामं, तो माझा शब्द आहे तुम्हाला, हाताच्या बोटावर मोजणं इतकी कामं राहिलीत मंडळी, हाताच्या बोटावर. नाही तर टोटल कामं आपण केलीत. 1,000-2,000 हजार कोटीचा निधी फंड खाऊ लागला काय? पण आपले मुख्यमंत्री, आपलं सरकार आणि काम करण्याची आमची पद्धत, सकाळी आम्ही 5 वाजता आलो, चंद्रकांत आला 6 वाजता. फिरायला नव्हतो गेलो. पोलादपूरची विभागीय मेळावा होता मुंबईला पोलादपूर वासियांचा, आणि तो करेपर्यंत, संपेपर्यंत, तिथनं जेवून येईपर्यंत आम्हाला 1 वाजला तिथंच, आणि तिथून सकाळी यायला आम्हाला एवढं वेळ. म्हणून महेंद्र शेठ मगाशी यायला थोडासा मला उशीर झाला. तर घर हे भरलेलं. तुला 1 दिवस मला सुट्टी द्याल का? ऐकतील तर मग शिवसैनिक कसले. शेठ 2 मिनिटाचं काम आहे, 1 मिनिटाचं काम आहे, सही पाहिजे, आणि ते करत करत आम्ही इथपर्यंत आलो. मंडळी, आपले मुख्यमंत्री 18 तास काम करतायत. मग आम्ही जर 15 तास काम केलं तर काय व्हायचं? आणि म्हणून तुम्हाला सांगतो, जो काम करेल त्याला मोबदला मिळेल, जो काम करणार नाही त्याला मोबदला मिळणार नाही आहे. बाकी आम्ही बसलेलो, तुमचा कुठलाही प्रसंग येऊ द्या. एक सांगायचं राहिलं, किंवा माझा कार्यकर्ता आहे की त्याला काही नाही काहीतरी मदत भरत शेठकडनं नाही मिळाली, असं मला एकाने तरी हात वर करून दाखवा. कार्यकर्त्यांनी सांगायचं आणि आम्ही तुम्हाला ते मदत करायची. कोणाचा वाडा जळतोय तर वारेक बुवा मला दिसले होते, वारेक बुवांना विचारा. गेल्या आदल्या वर्षी 12 का 14 लोकांना आम्ही मदत केली. या वर्षी आम्ही 7 लोकांना मदत केली. परवा एकाचा वाडा त्यांच्या इथं पडला, त्याला 7 का 10 हजार रुपयाची तेव्हा मदत केली. एकही माणूस नाही, कोणाचा बैल मेलाय, गाय मेले, म्हैस मेले, रेडा मेलाय की त्याला भरत शेठकडनं मदत नाही.
कोण आजारी पडला, कोणाचं ॲडमिशन आहे, त्याला काही नाही काही मदत केली नाही असं नाही. मत तुम्ही आम्हाला सांगा. काहीच करत नाहीत, त्यांना मतं मिळतात. आता मी नाव नाही घेत, त्यांचं काय घ्यायचं नाही ठरवलं, त्यांना मतं कशी मिळतात. आपसातले हिवे दावे संपवा. कार्यकर्त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे की जे काय गावामध्ये आपल्या क्षुल्लक गोष्टी आहेत, लोक यायला तयार आहेत बरेचशी, पण ते आले तर मग मला काय कमीपणा वाटतोय का, हे मनातनं काढून टाका. बरेचसे ज्या पडत्या काळामध्ये ज्यांनी मला मदत केलेली आहे ते आमचे पहिले, हे लक्षात ठेवा. कारण तुम्ही लोकांनी पडत्या काळामध्ये मला मदत केली नसती तर मी कुठला आमदार झालो असतो. म्हणून माझी विनंती आहे की येणाऱ्या 3 महिन्यामध्ये कोणीही गाफील राहायचं नाही. मगाही सांगितलं. आणि कोणी एकमेकाला दुखू नका. प्रमोद शेठ, आपण जिल्हा प्रमुख आहोत, जिल्ह्याचा प्रमुखाने सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. पण काही कार्यकर्त्यांनी चुका पण करू नये. माणूस कधी बोलतो, जेव्हा चुका करतो तेव्हाला बोलतो. ते एवढं पण कोणी टोकाच्या ह्याच्यावरती जाऊ नका. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रमोद शेठचा वाढदिवस आज आपण दिमाखामध्ये साजरा केला आहे. दोन्ही साईडनी गाड्या चालल्या, ठिकाणं येते तिकडनं जाते, वा रे वा. आणि मध्ये आपला सभा मंडप, हे शिवसेना करू शकते, इतर कोण करू शकत नाही आहे, लक्षात ठेवा. आणि मग तुमच्या सगळ्यांच्या वतीने हा ब्रिज पण होईल, काळजी करू नको. आणि परवा जो काय माणगाव आणि इंदापूर जो बायपास, तो पण तुम्हाला आज या ठिकाणी शब्द देतोय. पत्रकार मित्र बांधवांना माझी विनंती आहे, कारण तुम्ही त्या दिवशी तिथं मिटिंगला नव्हता, तेव्हा तिथं जर सगळ्यात जास्त कोण मुंबई गोवा महामार्गाच्या संदर्भात बोलला असेल तर फक्त आणि फक्त तुमचा आमदार बोलला. हे कोणाला नाकारता येणार नाही. म्हणजे त्याचं कारण गेली 12-13 वर्ष हा रस्ता रखडलाय. तर आज तुम्हाला सांगतो आम्ही, हा रस्ता तुम्हाला या 1 वर्षात पूर्ण करून देतोय. पण पहिलं जर काम पाऊस उघडल्यानंतर कुठलं सुरू होणार असेल तर इंदापूर आणि माणगावचा बायपास, जे काय तुम्हाला 1-1 तास ज्या तिथं वाहतूक कोंडीमध्ये अडकावं लागत होतं ते होणार नाही. हा माझा तुम्हाला शब्द आहे. राजू शेठ, सांगून नका तुम्ही महाडकर आपल्या माणगावकर वासियांना. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रमोद शेठला शुभेच्छा देतोय. तर शुभेच्छा देत असताना प्रमोद शेठ, अब जो हजारे साल, साल के दिन हो 50,000 असं म्हटलं गेलंय, पण आपल्यामध्ये शतायुष्य व्हावं असं म्हटलं जातं. सुषमा भानगड करते माझ्या बरोबर. रात्री आलो, जेवलो, अर्धा तास तरी हास्यजत्रा बघितल्याशिवाय मी झोपत नाही. किती वाजू द्या, 2, 3, 4 काही वाजू द्या. टीव्हीवरती नाही ती काय करते, ते रिमोट आहे ना ती लपून ठेवते, भेटतच नाही. मग माझ्या त्या मोबाईलमध्ये आहे, त्याच्यावरती बघतो, फ्रेश वाटतं. आणि म्हणून आमच्यात एवढी एनर्जी आहे. आज 15-15 तास आम्ही काम करतो, तो फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद. माझ्या मुंबईवासी आलेले संघटक मंडळी, शलाका, नागपूर असू द्या, गडचिरोली असू द्या, कुठेही कमिशनर असू द्या, SP असू द्या, DYSP असू द्या, प्रांत तहसीलदार कोणी असू द्या, कुठं अपघात झाला असू द्या, तिथं भरत शेठचा फोन जातो. काय कार्यकर्त्यांना लागतो. ज्या दिवशी बाळासाहेब भवनला गर्दी असते त्यावेळेला विचारलं जातं एवढी गर्दी आहे कोण आहे, तर सांगतात भरत शेठ आहे. हे माझं मंत्रीपद आहे. त्यानंतर जेव्हा मंत्रालयात फिरतो, राजू शेठला विचारा, जर 5-25 लोक नाही दिसली विचारा त्यांना, ते विचारे कोण चाललाय, भरत शेठ चाललाय. काय पाहिजे त्याच्यापेक्षा. मंत्रीपद दिलं होतं मला, मी थांबलो. मी कोणाला दोष देणार नाही, मी थांबलो. कारण ज्या वेळेला आमचा नेता संभ्रमाचा असेल तेव्हा आपण मंडळींनी जर नाही एकमेकाला सांभाळायचं तर कोणी सांभाळ. पण हरकत नाही आहे, जे मंत्री आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त मान त्यात तुमच्या आमदाराला आहे. मगाशी जो आमचा महेंद्र बोलला त्याला विचारा, म्हणून सांगतो. फक्त आता एवढीच विनंती आहे, आजपासून प्रमोद शेठचा वाढदिवस झाला, आता कामाला लागायचं आहे.
जे काही तुमच्या होते असतील ते मला सांगायचे. पदाधिकारी कार्यकर्ते व्यासपीठावरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विनंती आहे, प्रत्येक गावात जा, त्यांच्या अडीअडचणी समजून घ्या, काय त्यांना तिथं हवंय नको ते पहा. त्यासाठी तुमचा आमदार बसलेला आहे, काय काळजी करायचं कारण नाही. कारण माझ्या पाठीमागे हे 2 महेंद्र आहेत. ते काय सांगतात, आम्ही दोघं महेंद्र आणि भरतशेठ धर्मेंद्र असं सांगून लागतात ते. त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रमोद शेठच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन भोजनाची व्यवस्था केलेली आहे. दोन्ही तरच आहे ना रे.